प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. झाकीर हुसेन यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अखेरचा श्वास घेतला. हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण नाव सन्मानित करण्यात आलं होतं. हुसेन यांना त्यांच्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी फक्त ₹5 मिळाले होते. त्यावेळी त्यांचे वडील उस्ताद अल्ला राख हे प्रसिद्ध तबलावादक होते. आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने झाकीरने जगभर झेंडा फडकवला. झाकीर हुसेन हे सुमारे 8 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक होते. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या नेटवर्थबद्दल बोलताना मीडिया रिपोर्टनुसार ते सुमारे $10 लाख आणि सुमारे 8 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक होते. त्यांच्या एका कॉन्सर्टसाठी ते जवळपास $5 ते $10 लाख घेत असे. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 1951 मध्ये मुंबईत झाला. झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठे आहे. झाकीर हुसेन यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.